चिपळूणच्या नगर परिषदेत निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वबळावरती उतरलेली आहे आणि प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत जिल्हाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग आहेत, त्यांची बातचीत करतोय. मॅडम, कसं यश येईल? निवडणुकीमध्ये आव्हान आहेच. त्यामध्ये महाविकास आघाडी ही झालेली नाही आहे आणि महायुती ही झालेली आहे, तर उमेदवार देखील जास्त आहे आणि त्या पद्धतीचं सामोरं जायचं निवडणुकीला. AB फॉर्म भरतानापासूनचा झालेला गोंधळ, त्याच्यानंतर लियाकत शाह जे आहेत तालुका प्रमुख जे होते त्यांनी केलेले आरोप आणि त्या ठिकाणी आरोपामध्ये तुमच्यावर देखील टीका झालेली आहे. ह्या टीकेकडे तुम्ही कसं बघताय आणि ह्या आरोपांमुळे एकूण पक्ष कसा संकटित असला असता, कशी भूमिका तुम्ही राबवलीत? AB फॉर्मच्या वेळेला नेमकं काय काय घडलं? AB फॉर्म हे व्यवस्थितपणेच भरले गेले होते. लियाकत शाहच्या AB फॉर्मवर जो पहिला फॉर्म भरला त्याच्यावर दुसरं नाव देखील हे कोणाचंच नव्हतं. लियाकत शाहच आमचे उमेदवार म्हणून होते. त्यानंतर त्यांचा फॉर्म पहिला बाद झाला. हे त्यांनी काय डॉक्युमेंट्स वगैरे लावले नव्हते, त्यामुळे त्यानंतर देखील मी त्यांना सांगितलेलं की दुसरा AB फॉर्म मॅन्युअल डॉक्युमेंट ज्याची ते वाच्यता करतायत तर ते कुठं ऑन रेकॉर्ड्स तर मला आढळलेलं नाही. पण मी त्यांना म्हटलं ठीक आहे, तो घेऊन जाणे एक अपक्ष भरणार होते, तर त्यामुळे सगळा तो विषय आहे. आणि बाकीच्या कुठल्या फॉर्म्समध्ये काही गोंधळ वगैरे काहीच नाही, सगळं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन झालेलं आणि त्या पद्धतीचं सगळं कामकाज तर व्यवस्थितच चाललं होतं. प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी, त्यांचा असा दावा होता आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मला डावललं गेलेलं आहे, माझ्यावरती अन्याय झालेला आहे. नेमकं प्रकरण कसं बघता येईल? त्यांना डावललं वगैरे काय नाही, त्यांनी त्यांच्या कर्मानी ते म्हणजे त्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे त्यांच्यासाठी. आम्ही त्यांना कोणी काही डावललं नाही. त्यांना नेहमी सगळ्यात जास्त महत्त्व देऊन सगळं त्यांच्यासाठी केलं. पण त्यांनी त्यांच्या कर्माने त्यांचे जे फॉर्म्स वगैरे नाही ते नीट भरले, म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट्स नाही नीट लावले, त्याचे काय पडसाद उमटले, बाकी काही विषयच नाही ना. ज्यावेळेला फॉर्म भरायची वेळ आली होती त्यावेळेला तुमच्याबरोबर मोठा संघर्ष करायची वेळ आली की अचानक AB फॉर्म द्यायचा कोणाला, असं जे काही संकट निर्माण झालं होतं ते काय निर्माण झालं? तुम्हाला असं काय वाटलं होतं की लियाकत शाह आपल्याशी दगाबाजी करू शकतो? हा जो अँगल आहे हा कसा बघितला तुम्ही? नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे तो बाकीचे 28 उमेदवार जिकडे मी आणि बाकीचे सगळेजण ते शोधतात, जिकडे आम्ही लोकांनी शॉर्टलिस्ट केले होते, तो त्याच्याबद्दल अजिबातच सिरियस नव्हता. बाकीच्या 28 उमेदवार सगळ्या रिक्त जागा भरल्या पाहिजे, सगळे झालं पाहिजे, ह्या गोष्टीला घेऊन त्याचं सगळं उडवाउडवीची प्रश्न उत्तरं होती. नेक्स्ट म्हणजे असा विषय होता की पहिला फॉर्म त्याच्या SD ऑफिसमधून, प्रांत कार्यालयामधून जेव्हा मला सांगण्यात आलं की तुमच्या काय काय लोकांचे डॉक्युमेंट्स बरोबर नाहीत, त्याच्यामध्ये एक सगळ्यात प्रथम नाव ह्यांचं होतं आणि ते जेव्हा माझ्या लक्षात आलं तर मी त्यांना तातडीने कळवलं आणि मी त्यांना हे पण म्हटलं की अजून एक AB फॉर्म आहे, तर कृपया जे तुम्ही काय मॅन्युअली भरताय असं तुम्ही म्हणताय तर त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा, आपण त्याला लगेचच लावून घेऊ म्हणून जे काय फॉर्म्स वगैरे असतील ते. तर ते तो फॉर्म घ्यायला पण आले नाही. मी म्हटलं तुम्ही असाल तिकडे, मी घेऊन येते. तर त्यांनी त्याच्यावर काही भाष्य केलं नाही. त्यांनी अपक्ष देखील फॉर्म भरला आणि असं सगळं म्हणजे त्यामुळे मला ते जरा संशयाचंच गोष्ट वाटायला लागली. आणि अखेरचा दिवस होता, 17 तारीखचा तो दिवस होता, त्यामुळे मला जरा ते म्हणजे अनकम्फर्टेबलच वाटत होतं की म्हणजे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा असा कसा काय वाटतो. आणि त्या दिवशी काम पण भरपूर होतं, फॉर्म पण भरायचे बरेच होते आणि तेव्हा सुधीर शिंदे हे देखील काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला सकाळी आणि ते त्यांचे 11 आणि 12 नंबरच्या वॉर्डाचे फॉर्म करायला आले होते, म्हणजे भरायला. आणि तेव्हा मला त्यांचा जो नगराध्यक्ष पदाचा फॉर्म आढळला आणि कारण का माझ्या डोळ्यासमोर हे होतं की मी खूप जास्त म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी भांडले, जो आमचा क्लेम आहे आणि तो जायज आहे. आणि त्यानंतर अगदीच जर काहीच नाही दिसलं तर हे म्हणजे खूपच त्रासदायक विषय माझ्यासाठी ठरेल. पक्षीय लेवलवर, पक्षाचं अस्तित्व टिकवण्याच्या लेवलवर, जिल्हाध्यक्ष म्हणून पण काम करताना, विरोधकांचं पण. तर त्यामुळे आणि मला ते त्यांचे फॉर्म जे होती की म्हणजे त्यांना कुठेतरी सुधीर शिंदेंची एक इच्छा होती अपक्ष उमेदवार म्हणून पण नगराध्यक्षपद लढवायची, तर तेच मग त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये थोडंसं आम्ही चेंजेस केले, इंडियन नॅशनल काँग्रेस लिहिलं आणि तो त्यांना देऊन टाकलं AB फॉर्म.
आज रोजी तुमच्या लियाकत शानचं नाव सेकंड नंबरवर लिहून तो AB फॉर्म दिलेला होता आणि लियाकत शानच्या पहिल्या फॉर्मवर त्यांनी दुसरं नाव हे कोणाचंच लिहिलं नव्हतं. विषय लक्षात आला. आणि सुधीर हरिश्चंद्र शिंदेच्या फॉर्मवर लियाकत सत्तार शाह यांचं नाव मेन्शन होतं. आता ही जी प्रक्रिया असते, फॉर्म भरण्याची प्रक्रिया असते, त्यावेळेला लियाकत शहानी एक फॉर्म भरला होता आणि तो अवैध ठरला. त्या फॉर्मला लियाकत शहानी किंवा आपल्याकडून जो डमी भरावा लागतो तो त्यांनी भरला होता का, किंवा त्या संदर्भात तुम्हाला कल्पना दिली होती काय? त्यांनी त्या फॉर्ममध्ये कोणच डमी भरलेला नव्हता पहिल्या ज्या फॉर्ममध्ये. आणि डमी भरायची मला पण काय गरज वाटली नाही, कारण का लियाकत शाह मला असं वाटलं की त्यांचं स्वप्न साकार होणार आहे, त्यामुळे डमी वगैरे भरायची काही गरज नाही. त्यामुळे म्हणजे त्या गोष्टीवर मी पण काही फारसं लक्ष दिलं नाही. आणि तो फॉर्म मी वरती पेन आणायला गेलेला असताना त्यांनी एवढ्या तातडीने भरला की TD पवार तातडीने भरायला लागले की त्यांना विसर पडला की मी जिल्हाध्यक्ष आणि मी तो भरला पाहिजे म्हणून. पण तरी मी त्या गोष्टीवर काही बोलले नाही. चांगला माहोल होता, चांगला मौका होता म्हणून मी पण त्याच्यावर काही जास्त पण ह्या तांत्रिक चुका म्हणायच्या की ह्या जाणीवपूर्वक चुका केल्या होत्या म्हणायच्या, आणि त्याच्याबरोबर त्यांनी अपक्ष देखील फॉर्म भरला, असं का? पहिला जो फॉर्म होता तो बादच त्यांचा झाला, ज्याला AB फॉर्म लावलेला होता. दुसरा जे ते म्हणतात की मॅन्युअली फॉर्म भरलेला होता त्याला त्यांनी AB फॉर्म लावला नव्हता, ज्याच्यासाठी मी त्यांना म्हणतो ते लावा. आणि एक त्यांनी अपक्ष पण भरलेला होता. ज्या माणसाला खूप सिरियसली सिन्सिअरली जर त्याचा म्हणजे ते अस्तित्व ठेवायचं असतं तर त्यांनी AB फॉर्म त्याच्या मॅन्युअल फॉर्मला पण लावला असता. आणि प्लस आपण म्हणतो ना की अपक्ष तरी भरला तर ठीक आहे, तो मागे पण घेताना आला असता. पण त्यांनी काही केलेलं नाही आहे कृत्य. आणि ते जे स्वतःला खूप कट्टर काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी जे समजतात तर ते आता पक्षाच्या विरोधातल्या भूमिकेत वागतात, त्यांचा स्वतःचा अपक्ष फॉर्म हा स्टेबल ठेवून. आणि सुधीर शिंदेचे आणि त्यांचे देखील खूप म्हणजे आमची ओळख व्हायच्या अगोदरपासूनचे खूप चांगले संबंध राहिलेले आहेत. तर त्यामुळे ते जर खरोखर जर काँग्रेस प्रेमी आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि जे ते म्हणतात काँग्रेस वाढली पाहिजे, काँग्रेस बाकी लोकांनी संपवली, तर त्यांनी देखील म्हणजे मग आता त्यांनी अशा घडीमध्ये इलेक्शनच्या घडीमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा त्यांनी कुठे सुपूर्द केला हा मला माहिती नाही, माझ्याकडे तर आलेला नाही आहे. आणि मग तरी मग पक्षासाठी अशा वेळेला काम करायचं होतं, अपक्ष फॉर्म स्वतःचा मागे वगैरे घेऊन. आणि नंतर काय ते सिस्टममध्ये कसं बसायचं, काय करायचं हे डिसाईड करून शकलो असतो, ज्याची मी. पण आता जो उमेदवार तुम्ही दिलेला आहे हा सक्षम उमेदवार समजून तुम्ही दिलेला आहे. शिंदे गटातून त्यांना शब्द दिला गेला होता की तुम्हाला देऊ, म्हणून ते नाराजी म्हणून अपक्ष भरत होते. आणि नंतर ह्या तुमच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे, असा सगळा विषय ना. त्यानंतर काही विकासात्मक कामं जी होती, एकनाथ शिंदे साहेब जेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि तेव्हा त्यांच्या शिंदे गटात गेल्याशिवाय कुठली विकासात्मक कामं होत नव्हती, तेव्हा त्यांचा झालेला तो प्रवेश आहे. आणि सुधीर शेठ शिंदे हे खानदानी काँग्रेसवालेच आहेत, खानदानी काँग्रेसही आहेत आणि त्यांची आता घर वापसी झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं जो खरा काँग्रेसचा माणूस आहे त्यांनी ह्याचा जल्लोष करायला पाहिजे. आता ही सगळी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे, काँग्रेस सोहळावरती उतरलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचाच तालुका प्रमुख लियाकत शहा जे उमेदवारी नाही मिळाली म्हणून नाराज होत आहेत, तर ह्याचा सगळा फटका जो आहे हा कसा पोहोचू शकतो, त्याच्यावर पक्ष काय कारवाई करणार आहे का, वरिष्ठांकडे तुम्ही काय कळवलं आहे? सगळेजण इलेक्शनच्या गडबडीत आहेत आणि काँग्रेस हा महासागर आहे आणि महासागराचा अर्थ मला असं वाटतं सगळ्यांना माहिती आहे. निवडणूक लढवणं जिंकणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे, पण लढल्याशिवाय जिंकता पण येत नाही हा. तर त्यामुळे त्या पद्धतीत आम्ही उमेदवार उतरवलेले आहेत. आणि काँग्रेस पक्षाचं जे काम आहे, संघटनेचं काम, त्याने असं बेजबाबदारीने वागलं नाही पाहिजे. म्हणजे ते तालुका अध्यक्ष आहेत पण ते बेजबाबदारीने वागतायत, तर त्याला आता म्हणजे हा प्रश्न तुम्ही ॲक्च्युली त्यांना विचारला पाहिजे, तुम्ही हे चुकीचे प्रश्न मला विचारताय. आजपासून सुरुवात केलेली आहे, प्रचाराचा नारळ फुटला आहे, कसा माहोल आहे, एकूण वातावरण कसं आहे? माहोल खूप छान आहे. सुधीर शिंदेंची घर वापसी झालेली आहे, प्रचाराचं माहोल चांगला आहे. त्याच्यानंतर जे काय गोष्ट आहे, रियालिटी जी आहे ती मी सगळ्यांच्या पब्लिकच्या समोर आणलेली आहे आणि सगळं खूप चांगला माहोल आहे, पोषक माहोल आहे.
आणि सुधीर शेठ शिंदे हे रिंगणात आहेत, त्यामुळे पब्लिक देखील खूप खुश आहे. खूप छान जंगी लढाई होईल. खूप छान एक आपण म्हणतो इलेक्शनचा जो मोड आहे त्याला एक वेगळी रंगत आलेली आहे आणि चिपळूण म्हणजे मला असं वाटतं इलेक्शनच्या रंगामध्ये खूप गाजेल आणि छान प्रकारे इलेक्शनचा माहोल असेल असं मला वाटतं. कारण का इलेक्शनचा जो हा सण आहे जो 5 वर्षानंतर येतो, म्हणजे निवडणुकीचा हा 8 वर्षाला आलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं त्याची रंगत अजून जास्त वाढलेली आहे. यश निश्चित आहे. यश हे मिळतच असतं पण त्याच्यासाठी लढायला लागतं. आपण तर पॉझिटिव्हच म्हणणार की बाबा यश निश्चितच असावं, पण ते काय शेवटी ते लढत आहे तर म्हणजे त्यामुळे काय पण मला असं वाटतं की त्या प्रक्रियेमध्ये आम्ही देखील सक्रियपणे सामील आहोत. ह्या गोष्टीचं मला खूप बरं वाटतंय आणि काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष हा लढणार आहे. काँग्रेस पक्षाचा हात हा कुठे ना कुठे बॅलेटमधून जाता कामा नये. लोकशाही ही राहिली पाहिजे आणि ती लोकशाही फक्त काँग्रेस पक्षच हा देशामध्ये जपू शकतो. तर त्याची जी आहे नीव ही आपण ग्राउंड लेवलपासून झाली पाहिजे, चिपळुणातून झाली पाहिजे. कोकण हे खूप महत्त्वाचं आहे महाराष्ट्राचं राजकारणाचं समीकरण बदलायला. तर मला असं वाटतं की थोडासा वाटा जर इकडनं झाला तर मला असं वाटतं खूप चांगलं होईल. पुन्हा प्रश्न तो स्वबळात ती हुंकार दिलेली आहे. हो, स्वबळ असेल तरी काय म्हणजे जिंकणारच आणि लढणारच, लढणार आणि जिंकण्यासाठीच लढणार. आणि ठीक आहे स्वबळ तर स्वबळ, त्या दृष्टीने बघू की म्हणजे कसं काय सिच्युएशन असेल. तर कारण का काय स्वतःचं अस्तित्व जर आपल्याला ठेवायचं असेल तर आपल्याला काहीतरी करणं पण गरजेचं आहे. तुम्ही सारख्या कुबड्यांवर जगू शकत नाही आयुष्यात. ही पण रियालिटी आणि एकदा कधीतरी ही रियालिटी फेस करणं पण गरजेची आहे. कारण का कॉन्स्टंटली जे राजकारणात कुबड्यांचा सपोर्ट घेत आहेत त्या कुबड्या काय लॉंग रनसाठी काय कामाला येत नाहीत. त्यामुळे स्वबळाचा नारा हा गरजेचाच होता मला असं वाटतं. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.